श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तोरण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2025 मध्ये पुणे शहर महानगरपालिका क्षेत्र विभागात भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर हडपसरमधील नवरंग मित्र मंडळ ट्रस्टने द्वितीय, आरण्येश्वर तावरे कॉलनीतील एकता मित्र मंडळाने तृतीय, एरंडवण्यातील श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाने चौथे, तर नारायणपेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने 5व्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या 165 मंडळे व 35 शाळा असे एकूण 200 सहभागींपैकी 100 मंडळे व शाळांनी पारितोषिके मिळवली असून एकूण 14,97,000 रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे होणार आहे. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत शिवाजी मित्र मंडळाच्या सोलर गार्डन देखाव्याला 51,000 रुपयांचे, नवरंग मित्र मंडळाच्या फिर इंडिया मुव्हमेंट देखाव्याला 45,000चे, एकता मित्र मंडळाच्या अंबाबाईचा देखाव्याला 40,000चे, श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाच्या हरवलेली पाखरे या सजीव देखाव्याला 35,000चे आणि संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या कृषी अवजारांपासून गणपती सादरीकरण या देखाव्याला 30,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. जय गणेश. यंदाच्या वर्षीचा राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल आज आपण जाहीर केलेला आहे. जवळजवळ 200 गणपती मंडळांनी याच्यात सहभाग घेतला होता. त्याचबरोबर 35 शाळांनी, 165 मंडळ आणि 35 शाळा अशा 200 जणांनी सहभाग घेतला. 100 जणांना आपण ही बक्षिसं दिली. त्यातल्या 14,97,000 रुपये इतक्या रकमेची बक्षिसं आपण सर्वांना मिळून दिली. शिवाजी तरुण मंडळ या भवानी पेठेतल्या याला प्रथम क्रमांक या स्पर्धेत लागलेला आहे. हा बक्षीस समारंभ रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता गणेश कला मंच इथं साजरा केला जाणार आहे. कुंभमेळ्याचे मंत्री गिरीशजी महाजन यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. पुण्यनगरीचे महापौर असतील, आपल्या पोलीस आयुक्त असतील आणि आपल्या मतदारसंघात पुण्यातील आमदार, खासदार यांना आपण निमंत्रित केलेलं आहे.